पिंपरी गणेशपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावातील अनेक विकास कामांना खीळ बसली असून त्यामुळे गावातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतील समस्या, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं आरोग्याचे प्रश्न अशा विविध मागण्या घेऊन पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून पिंपरी गणेशपूर येथे चौकात आमरण उपोषण सुरू केलं आहे। याबाबत जनमत न्यूज या प्रतिनिधीने प्रत्यक्ष उपोषण मंडपात पोहोचून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषणाबाबत माहिती जाणून घेतली। आता आम्ही वेळोवेळी तोंडी असं बरेचदा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यापासून सरपंचांना, ग्रामसेवकांना बरेचदा आम्ही सांगितलं की आमच्या गावात अशा अडचणी आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, पाण्यामध्ये ब्लिचिंग नाही, कोण्या ठिकाणी नाली पूर्णपणे पॅक झालेली आहे, तर पाण्याचा प्रवाह पूर्ण जात नाही। त्या नालीतलं पाणी पूर्ण सांडपाणी, गलिच्छ पाणी पूर्ण ते रोडवर वाहत आहे। म्हणून नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या मेन दळणवळणाच्या रस्त्यावर आणि कसं गावात बरेच ठिकाणी असं नळाचं पाणी पूर्ण असं बेकार सांडपाणी जे आहे नालीतलं, ते पाणी पूर्ण रोडवर रस्त्यावर वाहते। त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये जी टाकी आहे गावाची, त्या टाकीला साफ कधी केलं जात नाही, ते साफ करायला पाहिजे। पावसाळ्याचे दिवस आहे, त्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये वेळोवेळी ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे। त्याच्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतच्या 3 विहिरी आहे एकूण, त्या 3 विहिरीमध्ये पिंजऱ्याची सोय नव्हती। पिंजऱ्याची व्यवस्था मागच्या पंचवार्षिकमध्ये करून देण्यात आली आणि आता त्या विहिरीमध्ये जेव्हा पिंजरे बसवले उन्हाळ्याच्या काळात, तेव्हा आम्ही वारंवार त्यांना म्हटलं की बाबा ते पिंजरे बसवल्यानंतर तुम्ही हे विहीर साफ कधी कराल, तर आम्ही करू असं त्या ठेकेदारांनी म्हटलं। ग्रामसेवक यांनी सुद्धा सांगितलं, कर्मचाऱ्यांना विचारलं ग्रामपंचायतच्या, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की ग्रामीण भागात कमीत कमी एक ग्रामपंचायतच्या मार्फत पाठपुरावा व्हायला पाहिजे आणि गावात एक लहान विद्यार्थ्यांसाठी एक वाचनालय आपल्या इथं झालं पाहिजे, अशी एक गावातील बऱ्याच नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे। म्हणून ग्रामपंचायतने याच्यावर जातीने लक्ष देऊन त्याच्यावर पाठपुरावा करायला हवा। यावेळी गावातील समस्या ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा सांगून देखील समस्या निकाली काढण्यात आल्या नसल्यानं मागण्या मंजूर होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं उपोषणकर्ते धनंजय पांडव यांनी जनमत न्यूजला माहिती देताना सांगितलं। जनमत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।